जय हिंद। मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार। संबंध महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये आता शेतकरी आपल्या मशागतीसाठी, शेतीच्या पेरणीसाठी कामाला लागले आहेत। शेतकऱ्यांना बैलजोडी घेणं किंवा घरामध्ये आऊट ठेवणं आता परवडायचं झालेलं आहे। कारण आऊट ठेवणं, त्याला वेगळा माणूस ठेवणं हे शेतकऱ्याला परवडत नाही। म्हणून बहुतांश शेतकरी हे यंत्राने काम करतात, ट्रॅक्टरने काम करून घेतात। मात्र त्याच ट्रॅक्टरला आज इंधन पुरवठ्यापासून वंचित राहावं लागत आहे। पूर्ण इंधनच मिळत नाही शेतकऱ्याच्या कामासाठी, ट्रॅक्टरला, यंत्रणाला। आणि म्हणून बहुजन विकास आघाडीची मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यासाठी वेगळा इंधनचा कोटा निर्माण करून अशा पेरणी काळातील शेतकऱ्यांना इंधन कमी पडणार नाही अशी पावलं त्यांनी उचलावीत। कारण बघा, आज महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पेट्रोल पंपावर शेतकरी हातामध्ये सातबारा आणि डबा घेऊन तयार आहेत। एक डब्याचं राज्य निर्माण झालाय। प्रत्येक शेतकरी हातामध्ये डब्बा, अशी वनवन शेतकऱ्यांना भडकावी लागत आहे। म्हणून आमची बहुजन विकास आघाडीची मागणी आहे, शेतकऱ्याच्या नुसता पुळका दाखवू नका। आम्ही शेतकऱ्याची कैवारी, आम्ही शेतकऱ्याचे वाली, आम्ही शेतकऱ्याचे पोशिंदे असे न करता तुम्ही कर्तेमधून शेतकऱ्याचे जहाल अपेष्टा होत आहेत। इंधन विना पैसे देऊन शेतकऱ्यांना रागाला लावत आहेत। ही कोणती शिक्षा आहे शेतकऱ्यांना? आता ते पैसे द्यायचे आणि शेतकऱ्या डबे घेऊन लाईनला थांबायचं। त्याला किमान त्या पेरणीच्या काळात तुम्ही इंधन द्या, ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। जर ही मागणी मान्य नाही झाली तर शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी बहुजन विकास अभियान लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यासमोर प्रचंड असे दबडे आंदोलन करून आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी, सरकार जाहीर करण्यासाठी आंदोलन करणार आहोत। तुमच्या माध्यमातून सांगतो, जय हिंद, जय जवान, जय किसान।